आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियननं आशा गट प्रवर्तकांच्या मागण्यांसंदर्भात येथील पंचायत समितीच्या कार्यालयात निदर्शने व आंदोलन करण्यात आले। काल सकाळी आंदोलन करून मागणीचे निवेदन गट विकास अधिकारी यांना सादर करण्यात आलं। पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य गेटवर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी विविध मागणींसंदर्भात घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे होत्या। वाढीव मानधनासह थकीत मानधन मिळावे, आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाची वेतन स्लिप मिळावी, आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागू करावे, आशांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, 10,000चा मानधन आदेशाचा GR काढण्यात यावा, गटप्रवर्तकांना राज्य कर्मचारी दर्जा मिळावा, आशा व गटप्रवर्तकांना पेन्शन्स लागू करावे, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। या प्रसंगी कल्पना शिंदे, विजय दराडी, छाया जाधव, लता लाठे, संगीता काकडे, ज्योती निकम, सुप्रिया पाटील, सुरेश गंडे, रत्ना केदारे, संगीता बोरसे, उज्ज्वला खताळ, दीपाली सानप, रीना ठाकूर, मोहिनी मेंद, छाया सोनोने, शीतल शेळके यांच्या निवेदनावर सही आहेत। यावेळी तालुक्यातील सर्व आशा सेविका उपस्थित होत्या। बागलान वृत्तांतासाठी मनोज मारुती जगधने, नांदगाव।